नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आयोजित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 सहभागी गट क्रमांक 4 इयत्ता 9वी ते 10वी. हा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या वर्गासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील आम्ल, आम्लारी व क्षार या प्रकरणातील आयनिक संयुगे या घटकावर आधारित आहे. अध्ययन निष्पत्ती. विश्वातील पदार्थांच्या रचनेमागील विज्ञान सांगून पदार्थाचे स्वरूप, रचना स्पष्ट करता येणे. दैनंदिन वापरातील रासायनिक पदार्थाचे गुणधर्म प्रयोगाद्वारे स्पष्ट करता येणे. वैज्ञानिक तत्वाचा उद्योग जगताशी असणारा संबंध अभ्यासणे. निष्क्रिय वायू मूलद्रव्ये वगळता प्रत्येक मूलद्रव्याचा अणू आपल्या नजीकच्या निष्क्रिय वायू मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतो आणि आयन बनतो. सोडियमचा अणू त्याच्या जवळचे निष्क्रिय वायू मूलद्रव्य निऑनप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतो, तर क्लोरीनचा अणू आर्गॉनप्रमाणे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतो. सोडियमचा अणू आपल्या बाह्यतम कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन देतो, त्यामुळे सोडियममध्ये 10 इलेक्ट्रॉन राहतात. 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे सोडियमचा अणू हा धन आयन बनतो. त्याचप्रमाणे क्लोरीन अणूने 1 इलेक्ट्रॉन घेतलेला असल्यामुळे एकूण इलेक्ट्रॉन 18 होतात. 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे हा क्लोरीन अणू ऋण आयन बनतो. धन आयन आणि ऋण आयन यांच्यामध्ये स्थितिक विद्युत आकर्षणामुळे सोडियम क्लोराईडचा रेणू तयार होतो. ही प्रक्रिया Na+ अधिक Cl- बरोबर NaCl या रासायनिक सूत्राने दाखविता येते. सोडियम क्लोराईडचा रेणू तयार होतो त्यावेळेला त्याची रचना ही अशा पद्धतीने असते. सोडियम क्लोराईडच्या रेणूमध्ये सोडियम हे धन आयन तर क्लोरीन हे ऋण आयन असतात. म्हणून ज्या संयुगात धनायन आणि ऋण आयन असतात त्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात. आयनिक संयुगाची उदाहरणे: पोटॅशियम क्लोराईड, अल्युमिनियम क्लोराईड आणि बेरियम क्लोराईड. आता आपण आयनिक संयुगाचे गुणधर्म अभ्यासूया. आपण पाहिले आहे सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे. आयनिक संयुग जेव्हा पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे जलीय द्रावण तयार होते. सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण तयार करू. यासाठी एका चंचुपात्रामध्ये पाणी घेऊ आणि या पाण्यामध्ये थोडे मीठ मिसळू. काचकांडीच्या सहाय्याने पाणी ढवळू. सोडियम क्लोराईडचे हे जलीय द्रावण तयार झालेले आहे आणि हा द्रावणाचा समांगी प्रकार आहे. जेव्हा सोडियम क्लोराईड पाण्यात विरघळते तेव्हा पाण्याचे रेणू सोडियम क्लोराईडच्या आयनामध्ये घुसतात आणि सोडियम क्लोराईडमधील धन आयन आणि ऋण आयन वेगवेगळे करतात. हे वेगळे झालेले धन आयन आणि ऋण आयन पाण्यामध्ये पसरतात. यावेळी या आयनांना पाण्याच्या रेणूंनी वेढलेले असते. विचरण हा आयनिक संयुगाचा एक गुणधर्म आहे. आयनिक संयुगामधील आयन विलग होण्याची क्रिया ही आपल्याला रासायनिक अभिक्रियेच्या साहाय्यानं दाखवता येते. NaCl बरोबर Na+ अधिक Cl-. आयनिक संयुगाचे आणखीन एक वैशिष्ट्य पाहूया. आयनिक संयुग विद्युतवाहक असतात. यासाठी एक प्रयोग करू. एका चंचुपात्रामध्ये 50 ml पाणी घेऊ आणि त्यामध्ये 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड मिसळू. मिठाचे द्रावण म्हणजेच सोडियम क्लोराईडचे द्रावण तयार करू. एका प्लॅस्टिकच्या पट्टीवरती 2 कार्बनचे इलेक्ट्रोड बसवून घेतलेले आहेत. या कार्बन कांडींना विद्युत अग्रे म्हणतात. ही कार्बन कांडी बॅटरीच्या धन टोकाला जोडलेली आहे. म्हणजेच ही कार्बन कांडी धनाग्र आहे, तर ही कार्बन कांडी बॅटरीच्या ऋण टोकाला जोडलेली आहे, म्हणून ही ऋणाग्र आहे. धनाग्र आणि ऋणाग्र सोडियम क्लोराईडच्या जलीय द्रावणामध्ये आपण बुडवून ठेवू आणि विद्युतधारा सुरू करू. विद्युतधारा सुरू केल्यानंतर विद्युत दिवा प्रकाशित होतो. याचाच अर्थ सोडियम क्लोराईडचे द्रावण विद्युतवाहक आहे. वास्तविक पाहता वीजवाहक तारामधील इलेक्ट्रॉन हे गतिमान होतात. त्यावेळेला विद्युतधारेचे वहन होते. मात्र
द्रावणामध्ये विद्युतधारेचे वहन कसे होत असेल? द्रावणामध्ये सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगामधील आयनांचे विचरण होते. त्यावेळेला धन आयन आणि ऋण आयन हे विलग होतात. विद्युतधारेच्या प्रभावामुळे द्रावणातील धन आयन ऋणाग्राकडे जातात, तर द्रावणातील ऋण आयन धनाग्राकडे जातात. हे आयन विरुद्ध अग्राकडे जात असताना विद्युतधारेचे वहन करतात. अशा रीतीने आयनिक संयुगे ही विद्युतवाहक असतात, हे या प्रयोगाने आपल्याला सिद्ध करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, या प्रयोगाप्रमाणे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अल्युमिनियम क्लोराईडमधील विद्युतवाहकता तुम्ही तपासून पहा. सोडियम क्लोराईडचे द्रावण विद्युतवाहक असते याची आपण माहिती घेतली. कॉपर सल्फेटच्या विद्युतवाहकतेविषयी माहिती घेऊया. हे कॉपर सल्फेटचे स्फटिक आहेत. हे कॉपर सल्फेटचे द्रावण आहे. एका चंचुपात्रात कॉपर सल्फेटचे द्रावण घेऊया. विद्युत परिपथाची जोडणा करू. विद्युत परिपथामध्ये ऋण अग्र म्हणून कार्बन कांडे आहे, तर धन अग्र म्हणून तांब्याची पट्टी आहे आणि हे कॉपर सल्फेटचे द्रावण आहे. ही दोन विद्युत अग्रे कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवू. विद्युत परिपथ सुरू करू. विद्युत जेव्हा प्रकाशित होतो याचाच अर्थ कॉपर सल्फेटचे द्रावण विद्युतवाहक आहे. द्रावणातून विद्युतधारा सुरू केल्यानंतर विद्युतधारेच्या प्रभावामुळे कॉपर सल्फेटच्या द्रावणातील धन आयन म्हणजेच Cu2+ आयन हे ऋणाग्राकडे आकर्षित होतात. ऋणाग्राकडे जाऊन तेथे इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि कॉपरचा अणू तयार होतो. कॉपरच्या अणूचा थर म्हणजेच तांब्याचा अणूचा थर ऋणाग्रावर तयार झाल्याचे आपल्याला दिसत आहे. अशा रीतीने या ऋणाग्रावर तांब्याचा थर जमा झाल्याचे आपल्याला दिसून येते. विद्युतधारेमुळे द्रावणातील कॉपर सल्फेटचे अपघटन झालेले आहे. यालाच विद्युत अपघटन म्हणतात. विद्युत अपघटन पद्धतीचा उपयोग विद्युत विलेपन करण्यासाठी केला जातो. विद्युत विलेपन प्रक्रिया म्हणजे एखाद्या धातूचा दुसऱ्या धातूवर थर देण्याची प्रक्रिया. आपण या ठिकाणी ह्या अल्युमिनियमवर विद्युत विलेपनाची प्रक्रिया कशी होते याची माहिती घेऊया. ही अल्युमिनियमची पाईप ऋणाग्र म्हणून वापरलेली आहे आणि ही पाईप आपण आता या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवूया. विद्युतधारेच्या प्रभावामुळे कॉपर सल्फेटमधील कॉपर आयन हे ऋणाग्रावर म्हणजेच अल्युमिनियमवरती जमा होतात. अल्युमिनियमवरती तांबे या धातूचा पातळ थर दिला गेला आहे. यालाच इलेक्ट्रोप्लेटिंग असंही म्हटलं जातं. उद्योग व्यवसायामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग या व्यवसायाला अधिक महत्त्व आहे. या इलेक्ट्रोप्लेटिंग पद्धतीने लोखंडावर निकेलचा थर दिला जातो, लोखंडावर क्रोमियमचा थर दिला जातो. त्यामुळे अशा वस्तू जास्त दिवस टिकतात. त्याच पद्धतीने सोन्याचा पातळ थर दिलेले दागिने तसेच चांदीचा पातळ थर दिलेले दागिने, आपल्याला माहीत असेल कॉपर बॉटम भांडी म्हणजेच भांड्याच्या तळाला तांब्याचा पातळ थर दिलेला असतो. अशी भांडी ही सध्या वापरात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोप्लेटिंग या व्यवसायाबद्दल अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता आणि भविष्यामध्ये उद्योजक बनू शकता.